आपण चांगल्या किमतीच्या बघतो. त्यामुळे आणि एक वर्षही सुद्धा आम्ही बघितलं होतं की चांदीचे कॉईन्ससुद्धा ॲज अ मॅन ऑफ मॅच म्हणून देण्यात आले होते. त्यामुळे मी म्हणतो की नेहमीच सांगेम प्रीमियर लीग म्हटल्यानंतर चांदी आणि चांदीला खूप महत्त्व आहे. निश्चितच रुपेरी चंदेरी 25व्या पानावरती आपलं नाव कोण कोरणार हा प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे. तर या स्पर्धेचं सुरुवात होते. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होतोय. लकी ड्रॉबद्दल देखील चर्चा होणार आहे. बॅटर दाखल झालेले आहेत. डिजेमाचा धीरज आमच्या बरोबर आहेत. अर्थात आपण टायटल सॉन्ग या स्पर्धेचं ऐकूया आणि लगेचच मॅचच्या दिशेने जाऊया. बॅटर तयार आहेत. बजेट स्पोर्ट अँड कल्चरल क्लब प्रेझेंट सागे प्रीमियर लीग 2024 पर्व 25. 2 तप पूर्ण झाले. 30 तपाकडे वाटचाल करणारी स्पर्धा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. पहिल्या चेंडू खूप चांगला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. पहिल्या चेंडूवरती बीट केले विकासनं. विकास पवार आघाडीचा गोलंदाज आहे आणि स्ट्रायकरला फलंदाज क्षितिज आणि विश्वजित हे दोन्ही फलंदाज. विश्वजित देखील एक हुकमाचे एक आहे आणि मागच्या वर्षी आपण बघितलं तर याच टीमनं अपसेट केले होते. ती टीम मैदानावरती आहे. विश्वजित सारखा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. चेंडू कव्हरच्या दिशेने आलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक एस्ट्रकवरचा क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून चेंडू डीप एस्ट्रकवाला जातोय. 2 धावा पूर्ण करेल क्षितिज मोरे. आघाडीचा फलंदाज खातं खोललेलं आहे. बिनीची जोडी प्रसाद अत्यंत महत्त्वाची असेल या सामन्यामध्ये. कशी सुरुवात करून देणार. आता 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. धाबा 2 बिनबाद 2. विकास लोपुंटा चेंडू ऑन साईडला खेळाय. मनगडचा सुंदर बापर डिमेट विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडू पकडेल तो करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. एकेरीनं आता क्षितिज मोरे पोचलाय 3 वरती. संघ पोचलाय 3 वरती. बिनबाद 3. बिनीची जोडी मैदानावरती आहे. विश्वजित गरुड आणि क्षितिज मोरे. चौथ्या दिवसाचा खेळ. विकास पवार आघाडीचा गोलंदाज आहे. क्षितिज मोरे 3 वरती. विश्वजित गरुडला आपलं खातं खुलायचं आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे ग्लोरी स्पोर्ट्ससाठी. मागच्या वर्षी त्यांनी चांगली कामगिरी केली त्यामुळे मला कदाचित यावेळेला त्यांचं नाव बदललेलं आहे. कर्णवीर केसरी ग्लोरी स्पोर्ट्स. ऑन साईडला फटका तर चांगला खेळलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल का पाहूया. सीमारेषा पार. विश्वजित गरुड उत्तुंग भरारी घ्यायला सुरुवात झाली आहे. चौकार ठोकलाय. त्याच्या इनिंग मधला पहिला चौकार. चौथ्या दिवसातला खेळ आणि प्रसाद या चेंडूवरती सुंदर आक्रमण केलं. लिक्स्टमच्या दिशेने जाणार चेंडू त्यावरती चांगला फटका. एक्झॅक्टली अप्रतिम असा फटका आपण बघतोय आणि ज्याप्रमाणे नाव आहे त्या नावारूपाला साजेसा असा खेळ असं मी म्हणेन. विश्व जिंकत असताना गरुड झेप घेणारा हा फटका आपण बघतोय. तो थेट फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर जाऊन लँड झाला आणि काय सुरुवात काय झोकात पुनरागमन करत असताना जसं तू उल्लेख केला गतवर्षी सुद्धा चांगला परफॉर्मन्स आपण बघितलं त्या स्पर्धेमध्ये. पण इथे मात्र काय झोकात सुरुवात केली आहे. षटकाराने खातं उघडलंय आणि एक ताबडतोड सुरुवात आपल्या माध्यमातून विश्वजित करतोय. आई फटका चांगला मिडअपच्या डोक्यावरून खेळलेला आहे. इनफिल्डवरून खेळणं देखील गरजेचं आहे. परंतु प्रसाद आउटफील्ड थोडंसं आपण बघितलं स्लो झालंय. सकाळचं सत्र असल्यामुळे आज थंडी मोठ्या प्रमाणात होती गोव्यामध्ये सागेमध्ये त्यामुळे त्याचाही परिणाम मैदानावरती जाणवतो आहे. पण तंत्र चांगलं आहे. हा खेळाडू आपण बघितलं तर एक अकॅडमी चालवतो आणि एक प्रशिक्षक म्हणून देखील काम करतो आणि डावखुरा शैलीदार फलंदाज देखील आहे विश्वजित गरुड. तो आता आकाशात किती गवसणी घालणार ते देखील बघूया. गरुड झेप किती घेणार. धापल का धापा 9 आहेत. क्षितिज मोरे 3 वरती तर विश्वजित 6 वरती बॅटिंग करतोय. डावखुरा फलंदाज आहे. फ्लँक स्लिप पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. कुठं पत्ता चेंडू हुक केलाय. फलंदाज लागले भूक. त्याने फटका खेळलाय. भूक फलंदाजी होते. चाबूक फलंदाजी होते. झापूक झुपूक. गरुड आता आकाशामध्ये गवसणी घालायला सुरुवात झालेली आहे. हो निश्चितच अप्रतिम फटका. भरपूर संधी त्याला भेटली. त्या ठिकाणी आपण बघतो की रूम बनवला, जागा बनवली आणि एक डावा गुडघा झुकत असताना काय फटका ऑफर केलाय. वॅकेंट एरिया आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. हुकचा फटका आणि चौकार बुक केलाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. डावखुरा शैलीदार फलंदाज आहे आणि त्यामुळे त्याच्याकडून रुबाबदार फटक्यांची अपेक्षा आहे. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत विश्वजित गरुडने केले. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं तो खेळतोय. दुहेरी अंकामध्ये आता 10 वरती 3 चेंडूंना तो सामोरं गेलाय. क्षितिज मोरे 3 वरती आहे आणि आतापर्यंत पहिल्या षटकात आपण बघितलं बिनीच्या जोडीनं बिंदास बॅटिंग केले आणि धावा 13 आहेत. त्यामध्ये चमकदार कामगिरीचा विचार केला तर प्रसाद विश्वजित गरुड मी मगाशीच म्हणत तो प्रशिक्षक आहे. एक अकॅडमी देखील चालवतो.
नाही, निश्चितच या सगळ्या गोष्टी हे सगळे गुण जेव्हा तुमच्याकडे असतात ना आणि क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही खेळायला उतरता किंवा तो परफॉर्मन्स द्यायला उतरता त्या सगळ्या गोष्टीचा एक मिलाप बघायला मिळतो आणि ते बघायला मिळालं. काय सुरुवात आपण बघतो की पॉवर प्लेमध्ये जी सुरुवात हवी होती ती सुरुवात आपल्या संघाला निश्चितच करून दिली. ग्लोरियस स्पोर्ट्स आणि ग्लोरियस स्पोर्ट्स या नावाने संघ खेळतो आणि ग्लोरियस बॅटिंग आपण बघतोय खास करून विश्वजित गरुड अप्रतिम भरारी घेत असताना चांगली सुरुवात आपल्याला करून दिली, आपल्या संघाला करून दिली आहे. 3 चेंडू सामोरे गेला, 2 चौकार, एक डबल आणि 10 धावांवर तो खेळतोय. तर क्षितिज मोरे आता बघायचं पुन्हा आता स्ट्रायकिंग उभा आहे पण गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालंय. गोलंदाजी मार्कवर जुनेद शेख. आपल्या कोट्यातलं पहिलं आणि संघाचं अतिशय महत्त्वाचं दुसरं षटक आहे जुनेद शेखकडून. धावफलक कदाबाद 13. फ्लँक स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, गलीमध्ये क्षेत्ररक्षक, पॉईंट आहे, मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक फलंदाज क्षितिज मोरेसाठी. सुंदर फटका, छान पद्धतीने खेळलाय. गरुडला यावेळेला कॉपी करत असताना क्षितिज मोरे यालाही या ठिकाणी क्षितिजाच्या पलीकडे जाऊन झेप मोठी घ्यायची आहे. आता दुसऱ्या बाजूला रिॲक्ट होतो क्षितिज मोरे. क्षितिज मोरे वारे वारे आपके वारे न्यारे कमाल की बल्लेबाजी कर रहे. बघ नावामध्ये काय कॉम्बिनेशन आहे प्रशांत. एक गरुड आहे आणि एक क्षितिज. जोपर्यंत तुझी नजर जाते ना जे तुला आभाळ टेकल्यासारखं वाटतं ती जागा असते ती क्षितिज आणि क्षितिजच्या पलीकडे आपण बघतोय गरुड झेप घेत असताना सुरुवात चांगली केली पण क्षितिज सुद्धा मात्र अप्रतिम फटका. हा फटका अक्षरशः डोळ्यांचा पारणं फेडणारा होता. थोडासा थांबला, झुकला आणि खूप चांगला पॅडल सीप लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर सुरेख चौकार वसूल केलाय. तिसरा चौकार या इनिंगमध्ये बघायला मिळतोय. इम्प्रोव्हायझेशन खूप चांगलं होतं. क्षितिज मोरेचं 7 वरती खेळतोय. धावफलक 17. आता पायांचा वापर बदललेली ते खूप चांगला चेंडू खेळला ऑन साईडला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती थोडासा या ठिकाणी फंबल झालाय. त्याचा फायदा घेत दोन्ही बॅटर अप्रतिम बॅटिंग करतात आणि म्हणून प्रसाद डगआउटमधनं टाळ्यांचा गजर होतोय. प्रसन्न वातावरण सकाळच्या सत्रामध्ये आणि फुटवर्क खूप चांगला आहे. कॉम्बॉक्स आपल्याला दाखवला जातोय. tenniscricket.in मगाशी तू म्हणाल की 20 लाखाचा परिवार आहे आणि क्रांती केले क्रिकेटच्या जगतामध्ये. tenniscricket.in माध्यमामध्ये क्रांती झाले त्याच्यावरती देखील चर्चा आपण करणार आहोत. अभेद खेळलाय खबरचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये त्याच्या डोकरून चेंडू पॉईंटच्या दिशेने सीमा पार 4 खणखणीत चौकार. क्षितिज मोरे आणि विश्वजित अप्रतिम बॅटिंग करतायत, आपला क्लास दाखवतायत. टीमचं नाव आहे ग्लोरियस स्पोर्ट आणि क्षितिज मोरेनं ग्लोरियस स्ट्रोक खेळलाय. ऑफकोर्स अप्रतिम फटका. इम्प्रुव्हायझेशन बघितला स्टेप आउट झाला होता. अचानक बघितलं की चेंडूचा बाउन्स आहे त्या ठिकाणी हे सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळते. अचानक बाउन्स झाला चेंडू. लास्ट मोमेंटला आपण बघितलं की बॅटचा फ्लो ओपन केला आणि निश्चितच खूप चांगला फटका पॉईंटच्या डोक्यावरनं ऑफर करत असताना इथे मात्र इम्प्रुव्हायझेशन मॅन्युफॅक्चर केला फटका आणि बनवला तो चौकारसाठी. गुड शॉट. फुटवर्क खूप चांगलं आहे दोन्ही बॅटरचं. पुढे सरसावत अप्रतिम फटका सजवलाय चेंडूचा इल्ल मिडऑफच्या डोक्यावरून चौकार की षटकार. पंचांचा काय इशारा परंतु जबरदस्त बॅटिंग. काय बॅटिंग करतायत या ठिकाणी दोन्ही बॅटर. क्षितिज मोरेचा हा फटका अगदी पाहण्यासारखा होता. नेत्रदीपक आहे यात काही शंका नाहीये आणि इथे आपला क्लास दाखवत असताना दोन्ही बॅटर. खूप चांगलं टायमिंग आणि आपण बघतोय की तंत्रशुद्ध फटका. स्टेप आउट झाला, चेंडूला बरोबर बॅटवर घेतलं, मिडलिंग केलं आणि खूप कंट्रोल हा फटक्यामध्ये आपल्याला बघायला मिळाला. आणि कारण कंट्रोलिंग स्ट्रोक मिड ऑफ आतमध्ये होता, मिड ऑन आतमध्ये होता, त्याच्या डोक्यावरना एक अप्रतिम फटका. अजून एक चौकार क्षितिज मोरेच्या बॅटमधून. चौफेर टोलेबाजी होते विश्वजित आणि क्षितिज कडून. 27 धावा धावफलकावरती. कदाचित याची आवश्यकता नव्हती. फलंदाज बाद. रिव्हर्सिव्ह खेळण्याच्या नादामध्ये बाद झालाय. बिलीच्या जोडीनं जोडल्यात 27 धावा. जावेद शेखनं पहिला धक्का दिलाय. क्षितिज मोरे खूप चांगली बॅटिंग करत होता परंतु जुनेदने धक्का दिलाय. इथे अतिशय महत्वाचं क्षितिज बॅक टू द पॅबलेन आणि एक चांगली खेळी. प्रसाद अत्यंत महत्वाचा हा डाव इथे रंगात आला आणि थोडासा रंगाचा भंग देखील झालेला आहे. हो निश्चितच. एक्झॅक्टली प्लम मिडल स्टिक आणि हलकासा चेंडू मिडल स्टिकवरून बाहेर निघत होता आणि त्या मुवमेंटला बघितलं की पायचीत पकडला गेला, प्लम पकडला गेला. आणि मला असं वाटतं हा एक पर्याय तुमच्याकडे होता जेव्हा तुम्ही ही जोडी पडू शकत होता. तो फलंदाज बाद होतोय कारण जेव्हा जेव्हा चेंडू मिडलिंग झालेत हा चेंडू सीमारेषेच्या बाहेरच गेलेत. इव्हन म्हणेन की क्षितिज मोरेने चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली. 17 धावेचं योगदान आपल्या संघासाठी देत असताना पहिल्या विकेटसाठी अप्रतिम पार्टनरशिप 27 धाव्यांची बघायला मिळाली आणि गरज होती कारण लिमिटेड ओव्हर्सच्या मॅच आहेत, 6 षटकांचे सामने आहेत. पॉवर प्लेमध्ये आपण अजून जास्त काही करू शकतो पण इथे प्रयत्न आपण बघितला हा होता प्रशांत की इम्प्रुव्हायझेशन फटके बनवण्याचा प्रयत्न तो करत होता. आपण बघितलं स्क्वेअर कट बघितलं, अप्पर कट बघितलं, स्वीप बघितलं. अशा मुवमेंटला अजून एक रिव्हर्सचा फटका दाखवण्याचा प्रयत्न निश्चित करत असताना एक्झॅक्टली फसला तिथे आणि फलंदाज बाद झाला. पहिली विकेट मिळाली आहे ती जुनेदला आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना राहुल 11 नंदुरबार या संघाला. फॅन्सी स्ट्रोकच्या प्रेमात पडला आणि त्याची काही आवश्यकता नव्हती.
परंतु आजकालचं जे क्रिकेट आहे आपण बघितलं तर फार बदलले. अशा प्रकारचे स्ट्रोक खेळले जातात जिथे जोखीम भरपूर असते, रिस्क भरपूर असते आणि हा रिस्की फटका अंगलट आलाय क्षितिजच्या. जुनेदला एका बळीची आवश्यकता होती, ब्रेक थ्रू देण्याची आवश्यकता होती. तो बळी आता राहुल इलेव्हन संघाला तो देऊन जातोय. संग्राम आलाय, क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे. संग्राम शिंदे देखील हुकमाचं एका ऑन साईडला खेळाय, खूप छान पद्धतीने मनगटाचा वापर, खराब क्षेत्रक्षण फायदा घेतलाय संग्रामनं. 2 धाबा पूर्ण केले, 2 धाबांनी धावसंख्या आता पुढे सरकते. 29 धाबा एका गडाच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संग्राम शिंदे 2 वरती, विश्वजित गरुड 10 वरती. बाद झालेला फलंदाज क्षितिज तो देखील चांगला खेळत होता, परंतु राहुल इलेव्हनला देखील विकेटची आवश्यकता निश्चित होते. प्लॅटफॉर्मवरती तिकीट आणि क्रिकेटमध्ये विकेट अत्यंत महत्त्वाचे, त्या आपल्याला या ठिकाणी घ्याव्याच लागतील तरच सामन्यामध्ये परत येता येईल. राहुल इलेव्हन संघ क्रिकेटचा खेळ आणि तिचा खेळ आहे आपण बघितलं तर प्रसाद, आणि हे सगळं होणं देखील गरजेचं आहे कारण सुरुवात अप्रतिम झाली, त्यानंतर थोडा रंगाचा भंग झाला. संग्राम शिंदेकडे देखील प्रचंड क्षमता आहे. क्रिकेट म्हटलं तर ह्या गोष्टी तर घडणारच प्रशांत. विकेट तुम्हाला काढावे लागतात आणि विकेट गमावतात सुद्धा फलंदाज काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नामध्ये, नवीन प्रयोग करण्याच्या प्रयत्न. तेच आपण बघितलं की नवीन काहीतरी प्रयोग करण्याचा प्रयत्न केला क्षितिज मोरणे आणि एक्झॅक्टली प्लम पकडला गेला. ह्या गोष्टी घडतात, पण इथे हे सुद्धा बघायला मिळालं आहे. मी कौतुक तर करेन तेच म्हणजे ग्लोरियस स्पोर्ट्सचं. या संघाने मात्र सुरुवात चांगली करून दिली आहे, धमाकेदार करून दिली आहे. 14.5चा रन रेट सध्या आपण बघतोय आणि 2 षटकाकडे 29 धावा धावफलकावर आहेत. एकच फलंदाज गमावला आहे आणि या रन रेटचं जर बॅटिंग करता आली तर मग निश्चित म्हणजे की 70च्या पलीकडे, 70-80च्या पलीकडे निश्चित जाण्याचा प्रयत्न असेल या फलंदाजांचा, या संघाचा. एक जबाबदारी आहे संग्रामची आणि विश्वजित गरुडच्या खांद्यावरती. जो प्लॅटफॉर्म बनवलाय म्हणजे आपण बघितलं तर 14पेक्षा जास्त ची सरासरी तुम्ही आता राखले आणि ती कायम ठेवणं ही जबाबदारी असेल संग्राम शिंदेची, विश्वजित गरुडची, किंवा त्या पलीकडे जाऊन ती 15 कशी वर याचा प्रयत्न होईल. दुसऱ्या बाजूला राहुल इलेव्हनचा प्रयत्न का असेल तर इथे कमबॅक करता येईल का याची चाचपणी होईल. अकुटपता चेंडू भिरकावून दिलाय. ध्येय मोठा असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागेल. आकाशाला गबस निघाणारा षटकार आणि आता तो येतोय विश्वजित गरुडच्या रूपानं. काय बॅटिंग करतोय, क्लास. अकुटपता चेंडू कोण सोडणार आणि माजिद मैदानावरती आलाय, त्याचं स्वागत षटकाराने झालंय. हो निश्चितच खूप चांगला आपण बघतो की चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, आपण फटका त्या ठिकाणी बनवला. एक्झॅक्टली टो एंडला चेंडू लागल्यानंतर मात्र आपण बघतो की चेंडू मात्र खूप चांगली उंच भरारी घेऊन, गरुड झेप घेऊन हा स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर खूप दूरवर निघून गेला. आणि या षटकामध्ये आपण बघतो की सुरुवात चांगली झाली आहे. इव्हन या इनिंग मधला हा पहिला षटकार आपण बघतोय फलंदाजाकडून. कट करण्याचा प्रयत्न तितकंसं चांगलं टायमिंग नाही आहे, खेळायचं होतं पॉईंटला. चेंडू आला इथे, आता पाहू शकता एक्स्ट्रा कव्हरला, परंतु सर्वात महत्त्वाचं काय सिंगल घेतले गेले. स्ट्राईक रोटेट करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ग्लोरियस स्पोर्ट 36 धावा एका गडाच्या मोहद्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज माजिद अन्सारी. पहिल्या 2 चेंडूमध्ये त्याने धावा खर्च केल्या 7. एक षटकार विश्वजित गरुडच्या बॅटमधनं. आखूट टप्प्याच्या चेंडूवरती पुलचा अप्रतिम फटका सजवला. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू बाद आणला होता. षटकार वसूल करतोय विश्वजित गरुड. धावफलक धाबा 36 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. सुरू असलेला सामना ग्लोरियस स्पोर्ट आणि राहुल इलेव्हन या 2 मातबर संघामध्ये. क्लार आपण बॉलआउट पाहिलंय, बॉलआउटचा थ्रील. मजेचा पुढचा चेंडू. हो, फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉईंटला. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता प्रसाद. थोडं वाट पाहिली पोझिशनमध्ये तर बॅट्समन होता, चेंडू आपल्यापर्यंत येऊन दिला आणि त्यानंतर हा फटका सजवलाय. खूप छान फलंदाजी संग्रामनं या ठिकाणी केले. मला आठवते पृथ्वीराज चषकामध्ये त्याने झळकावलेलं एक झंझावती अर्धशतक. हाही खेळाडू मोठ्या खेळासाठी ओळखला जातो. 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. माजिद चेंडू हवेत आहे. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती चेंडूच्या खाली सोडला झेल. विश्वजित गरुड यावेळेला चुकला होता, फटका चांगला नव्हता, टायमिंग चांगलं नव्हतं, बॉडीचा बॅलन्स त्याचा गेला होता. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षण खराब झालंय. नशिबाची साथ मिळते विश्वजित गरुडला. माजिद अन्सारी भागीदारी 5 चेंडूमध्ये 11 धाबांची. संग्राम शिंदे आणि विश्वजित पहिल्या गडासाठी 27 धाबांची भागीदारी. क्षितिज मोरे आणि विश्वजित गरुडच्या दरम्यान. इथे वेगाने फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडी घाई झाली. रिव्हर्सिव्हचा फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. आपला फटका 440चा झटका. संग्राम शिंदे रिॲक्ट, खेळतोय 7 वरती. 42 धाबा धापल का बरं. क्या बात आहे. चौकार
आपण बघतोय प्रशांत की प्रत्येक फलंदाज येतोय चौकार मारण्याची ताकद ठेवतोय, क्षमता ठेवतोय आणि तशी आपण बॅटिंग बघतोय. इव्हन प्रत्येक बॅट्समनने मोठा फटका हा चौकारच मारलाय. क्षितिज मोरे चौकार मारला, विश्वजित गुरुडने सुद्धा चौकार मारला आणि आपण बघतोय संग्राम सुद्धा चौकार मारत असताना धावसंख्येचा वेग वाढवतोय. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर 42. संग्राम संग्राम मैदानावरती निश्चितच जबरदस्त कामगिरी करतोय, लक्षवेधी कामगिरी करतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. आणि त्याची खासियत आहे, तो फ्रंटफूटवरती खूप चांगली बॅटिंग करतो, बॅकफूटवरती खूप चांगली बॅटिंग करू शकतो. प्रचंड क्षमता असलेला खेळाडू आहे. आणि ज्यावेळी त्याच्या रडारमध्ये चेंडू आले तर तो सोडणार नाही. पहा, फुलटॉस चेंडू आहे. इथे गुडघा टेकला आणि काय षटकार ठोकला, अप्रतिम क्लास. संग्राम शिंदे इथे आता दे दनादन बॅटिंग करतो आहे. आणि राहुल 11 जो संघ कमबॅक करेल का हा प्रश्न होता प्रसाद. त्या प्रश्नाचं जर उत्तर आपण बघितलं तर तसं निगेटिव्ह जाईल, परंतु ज्या पद्धतीने संग्राम शिंदे 13वरती खेळतोय, विश्वजित गरुड 18 धावा आणि मागचं षटक देखील आपण बघितलं तर महागडं ठरलेलं आहे. 3 षटकाचा खेळ, धावा 48 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. ग्लोरी स्पोर्ट प्रसादजी आमच्याबरोबर आहेत. रतनबुवा चषकाचं आणि त्यांचं खूप जिव्हाळ्याचे संबंध आणि नातं राहिले, खूप चांगलं समालोचन आणि अनेक समालोचक आहेत प्रसाद. मी प्रत्येक वेगवेगळ्या समालोचनावर काम करतो, परंतु बॉल टू बॉल बोलणारे फार कमी समालोचक आहेत. आणि बॉल टू बॉल कमेंट्रीसाठी ज्यांची ओळख आहे, मला वाटतं 2010मध्ये त्यांची आमची भेट झाली होती बाळसरांबरोबर. त्यानंतर 3 वर्ष सातत्याने आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं. आणि आज जसं रतनबुवा चषक आणि तसं सांगेम प्रीमियर लीग, एक वेगळं नातं प्रसादचा या सांगेम प्रीमियर लीग बरोबर. त्यांचा आवाज यानंतर उर्वरित 3 षटकामध्ये ऐकणार आहोत. थँक्यू सो मच प्रशांत. 48 धावा धावफलकार, 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि सध्याचा रन रेट जो आहे ना तो खूप चांगला आहे. 16चा रन रेटने बॅटिंग करतात, फक्त एकच विकेट गमावली आहे. इव्हन दोन्ही फलंदाज आता सेकंड विकेटसाठी जबरदस्त पार्टनरशिप करत असताना पहिल्या विकेटसाठी 27 धावांची होती. त्यानंतर बघतो की आता दोघांनी मिळून आपण बघतो की 19 धावा जोडल्या त्याचा सेकंड विकेटसाठी. बॉलिंग मार्कवर विकास पवार सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतोय. लेफ्ट आर्म आणि वॉट अ शॉट, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा, झोकात स्वागत करणारा आणि डोळ्यांचं पारणं तर फेडलं पण सीमारेषेच्या बाहेर सुद्धा घेऊन गेला. षटकार 6 धावा. काय बॅटिंग करतात दोन्ही बॅटर्स नेत्रदीपक. आणि पहा, पडतोय पण घडतोय आणि मैदानात एकटाच नडतोय विश्वजित गरुड. पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालतोय. काय बॅटिंग केलंय, 24 वरती पोहोचलाय दे दनादन. आता हे आपण पाहू शकता tenniscricket.in मध्येच पाहू शकता ज्या पद्धतीनं दोन आपण ह्या फ्रेम आहेत, त्या फ्रेममध्ये हा चेंडू कुठे गेलाय, गोलंदाजी काय झाले आणि बॅटिंग काय होते, ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. पुढील चेंडू स्टिअर केलाय, जेवढं आक्रमण तेवढं संयम माझ्याकडे आहे हे सुद्धा बघायला मिळालं. कारण चेंडू बघितलं यॉर्क लाईनचा होता, वाईड यॉर्कर होता, त्या मुवमेंटला तो चेंडू असाच जाऊ द्यायचा नाहीये. आणि निश्चितच बघतो की दोन्ही फलंदाज खूप चांगले सेट आहेत, चांगली बॅटिंग करतात, ग्राउंडच्या आतमध्ये चांगला परफॉर्म करतात. क्षितिज मोरेने सुरुवात चांगली करून दिली आणि क्षितिज मोरे जिथे थांबला ना प्रशांत असं मी म्हणेन, त्या ठिकाणावर मात्र संग्रामने सुरुवात केली. एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून वैयक्तिक 13वर तो खेळतोय आणि चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून. धावसंख्या 55 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बिनीच्या जोडीने प्रसाद इतकी चांगली कामगिरी केली, म्हणजे 14 पेक्षा जास्त धाव सरासरी होती आणि तीच कायम ठेवायची किंवा त्या पलीकडे जाऊन चांगली कामगिरी करायची, ही जबाबदारी संग्राम शिंदे आणि विश्वजित वरती होती. ती आतापर्यंत त्यांनी छान पेलवली. 55 लॉस ऑफ 1 इन द 4th ओव्हर. अगेन विकास पवार ऑन बॉलिंग मार्क, स्ट्रायकिंग एंडला संग्राम शिंदे. चेंडू हवेमध्ये बघायचे, ते थोडासा मिसटाईम झाला फटका. शॉर्ट कव्हर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी ते चेंडू कव्हर करेल तोपर्यंत संगम स्ट्राईक रोटेट करतो, म्हणजेच फलंदाज विश्वजित गरुडकडे. धावसंख्या 56 धावा धावफलकावर. इथे मात्र आपण बघतो की स्टेप बाय स्टेप एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतात. विकासच्या पहिल्या चेंडू षटकार मारला होता, नंतरचे 2 चेंडू सिंगल आलेत. पण आपण जर विराटच्या स्कोअर कार्डवर बघितलं ना तर त्याच्या प्रत्येक ओव्हरमध्ये लाल रंग तुला बघायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 2 वेळा लाल रंग वापरलाय, दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी 4 वेळा वाढलाय. त्यामध्ये आपण 1 विकेट बघितली आणि 3 मोठे फटके बघितलेत. पुढचा चेंडू विकासचा थांबून खेळायचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा शफल झाला होता. हा चेंडू आपण बघतोय की ऑफ्टनच्या किंचितचा भारून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. वेग प्रचंड अचूक टप्पा आपण बघितला या चेंडूवर आणि पूर्णपणे डॉमिनेट करणारा हा चेंडू. त्यानंतर आपण तिसऱ्या षटकामध्ये जाऊया. माजिद अन्सारी, त्यामध्ये सुद्धा आपण बघतोय 3 वेळा लाल रंग वापरलाय, त्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार. आणि विकासच्या पहिल्या चेंडूवर आपण बघतोय इथे षटकार आलाय. फुल टॉस आहे, ऑन साईडला उडवलाय चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक जज करतोय, चेंडू जास्त लांब जाऊ शकला नाहीये आणि इथे हा ट्रॅप होता, त्या ट्रॅपमध्ये पकडलाय. एक मोठी विकेट गळायला लागते. 25 धावा म्हणजे वैयक्तिक क्वार्टर सेंचुरी कंप्लीट केली आहे फलंदाजाने आणि त्याची विकेट काढत असताना विकास पवारला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आलं आणि आपली निवड सार्थ केली आहे षटकामध्ये आणि विकेट काढली आहे विश्वजित गरुडची.
क्वार्टर शतक म्हणजे पावशतक अर्थात पावशतक पूर्ण केले. पण एक भागीदारी अत्यंत महत्त्वाची भागीदारी आपण बघितलं तर दुसऱ्या विकेटसाठी मगाशी प्रसाद खूप छान उल्लेख केला लाल रंगाचा. आता लाल रंग म्हणजे काय तर चौकार षटकार आहेत. निळा रंग म्हणजे काय तर एकेरी दुहेरी धावा आहेत. तर एकेरी दुहेरी धावा देखील घेतल्या गेल्या आणि त्याचाही फायदा झाला. म्हणजे स्ट्राईक रोटेट झालं आणि 2 डॉट बॉल आहेत. आतापर्यंत हा चौथ्या षटकाचा खेळ आहे. 6 षटकांचा सामना आहे. 56 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद झाले. हे सगळं विश्लेषण आता तेंडुलकर यांनी खूप छान पद्धतीनं इथं रेखाटून ठेवले. ते आम्हाला सांगणं खूप सोपं झालंय. आता दुसऱ्या बाजूला विचार करूया राहुल इलेवन. त्यांना विकेटची आवश्यकता होती. ही भागीदारी डोकेदुखी ठरत होती. ते तोडण्याचं काम विकास पवारने केलं. हो निश्चितच इंटरव्हल्समध्ये ब्रेक देण्याचा प्रयत्न किंवा इंटरव्हल्समध्ये विकेट काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण तोपर्यंत काय होतंय की थोडासा उशीर होतोय. इम्पॅक्ट प्लेअर पंच सिग्नल करतात. इम्पॅक्ट प्लेअर इथे मात्र टीमने वापरला, बॅटिंग टीमने आय थिंक वापरलेला आहे. आणि हो अपील स्ट्रॉंगली होतं. यस एक्झॅक्टली स्टंपच्या समोर पकडला गेलाय. विकासला एक विकेट मिळाल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स वाढला होता. आपण बघितलं त्याचा कॉन्फिडन्स अक्षरशः गगनात माविण्यासारखा होता आणि त्या मुवमेंटला त्याने अजून विकेट काढली आणि आता आनंद गगनात मावीसारखा आहे. 2 विकेट बॅक टू बॅक फॉर विकास पवार. सूरज पाटील आपला भोपळा पडू शकला नाही. तिसरा गडी बाद करण्यामध्ये यश मिळते आता राहुल इलेव्हन संघाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीनं गोलंदाजी विकास पवारने केले. सुरुवात अतिशय खराब होती. त्यानंतर तो कमबॅक करते. गरुडची पहिली विकेट मुंबई आणि बापूसेगाव नंतर तो आता इथे आलाय आणि त्याची विकेट. आता हा भाग अगदी प्लम्प मिडल स्टंपवरती चेंडू आहे. अपील केलं गेलंय. पंचांनी उचलून धरले आणि चौथ्या षटकाचा खेळ विकेटने समाप्त झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर ग्लोरियस स्पोर्ट प्रथम बॅटिंग करत असताना 56 धावा धावफलकावरती. संग्राम शिंदे 14 5 चेंडूवरती खेळतोय. रोहित पवार देखील एक उत्कृष्ट खेळाडू आहे. तो देखील आक्रमक बॅटिंग करू शकतो. प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी आहे. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. विकास पवार 2 षटकं 21 धावा 2 मोरे त्याने टिपलेत. फ्रंटलाईन गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. थोडासा मागणा ठरला परंतु निर्णायक क्षणी त्यानं 2 विकेट घेतल्यात आणि कमबॅक करण्याची संधी त्यांच्यासाठी निर्माण झालेली आहे. विकासची एकदम झकास कामगिरी आपण बघितली की पहिल्या चेंडू षटकाराला, त्यानंतर 2 सिंगल 1 डॉट आणि नंतरचे दोन्ही चेंडू आपण बघितले अप्रतिम टाकले. 2 विकेट्स त्याने काढल्या. आपण बघितलं की विश्वजित गरुडला त्याने बाद केलं. त्यानंतर सूरज पाटील आल्या पावली माघारी फिरला. 0वर तो बाद झाला. प्लम पकडला गेला आणि सध्या आपण बघतो की धावसंख्या धावफलकावर 56 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 14ची सरासरी 14.5ची सरासरी आपण बघतो की जी थोडीशी खाली आली आहे. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 5 घेऊन आले नवीन गोलंदाज जुनेश शेख. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करतोय कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. फुलटॉस आहे अक्रॉस द विकेट. वॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका. जोरकस फटका. सीमारेषे बाहेर खूप लांब खूप दूरवर तब्बल अर्धा डझन धावा देऊन जाईल आणि धावसंख्या पोहोचेल ती 62वर. पण काय स्वागत या मुवमेंटला जुनेचं स्वागत केलंय स्ट्रायकिंग एला संग्राम शिंदेने आणि ठोकलाय त्याच्या बॅटमधून तो षटकार. जुन्यात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात. एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. फुलटॉस चेंडू आहे त्यावरती फुल ट्रोल वसूल केला आहे आणि चेंडू सीमारेषा पार पाठवलाय. संग्रामच्या दृष्टिकोनात अगदी सोपा चेंडू होता. त्याला आक्रमण करायचं होतं. तितकी क्षमता आहे. सेट झालेला बॅट्समन आहे आणि हा चेंडू आहे तो आकाश भ्रमण करत सीमारेषा पार जातोय. दमदार बॅटिंग संग्राम शिंदेची. तुला योगायोग बघायला मिळाला असेल. विकास पवारने कॉमेंट्री बॉक्सकडून पहिलं षटक टाकलं होतं. सेकंड षटक तो समोरच्या एंडने घेऊन आला. जेव्हा सेकंड षटकामध्ये तो आला त्याच्या अगेन्स्ट षटकार आला पहिल्या चेंडूवर. तसंच जुनेला आपण बघितलं की पहिलं षटक त्याने समोरून हाताळलं होतं. दुसरं षटक तो कॉमेंट्री बॉक्स एंडकडून हाताळतोय आणि त्यासुद्धा चेंडूवर पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. धावसंख्या 62 स्ट्रायकिंग एंडला संग्राम शिंदे. शॉट ऑफ लेत होता. वॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. पुन्हा अवे फ्रॉम द बॉडी. काय फटका सजवलाय. काय कव्हरमध्ये फटका. अपिस्ट अँड पनिश्ड. सीमारेषे बाहेर खणखणीत आणि दणदणीत चौकार. कडकडीत चौकार. काय बॅटिंग मैदानावरती संग्राम. आता या चौकाराचं वैशिष्ट्य का होतं म्हणजे पहिल्या चेंडू फुलटॉस होता त्यावरती कोणी झोपे देऊन मोठा फटका. इथे तो थांबला म्हणजे वाट पाहिली आणि वाट लावली. अप्रतिम फटका. टायमिंग चांगलं तंत्र चांगलं आहे संग्राम शिंदेचं आणि तो इथे आता नेत्रदीपक बॅटिंग करतोय. एक्सलंट शॉट. एक्सलंट शॉट. एक आपण बघितला षटकार त्यानंतर चौकार. हा चौकार डोळ्यांचं पारणं फेडणार होता. धावांची वेग वाढवणारा होता आणि धावसंख्या बोलली ती आपण बघतोय ती म्हणजे 66. ऑन साईडला बघायचा डीप स्क्वेअरमध्ये एक्झिक्यूट केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग लास्ट मुवमेंटला. टप्पा पडल्याचा चेंडू बाउन्स होण्याच्या आधीच त्याला थांबवले. ते पॉज दिलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीपमध्ये बघायला मिळते ती फक्त 1 धाव. पहिल्या सामन्यामध्ये चांगली सुरुवात आपण इव्हन बघितल्या स्पर्धेमध्ये प्रशांत की लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा बघायला मिळालेत. पण कालचा दिवस जुनेश शेख पुढील चेंडू.
ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू, जाऊ दिलाय. बॅट्समन थोडासा पुढे सरसावला होता, पंचांकडे मागणी करतोय पण पंच आपल्या जागेवर तटस्थ. पण एक्झॅक्टली बॅट्समनची पोझिशन कुठे आहे? बॅट्समन फ्रंट आपण बघतोय की स्टंपच्या समोर आलाय, ऑप्शनच्या बाहेर आलाय आणि आता मात्र घेतलाय बॅट्समनने रिव्ह्यू. पण पंच सांगतात की रिव्ह्यू आता तुम्हाला घेण्यासाठी थोडासा वेळ लागलाय, त्यामुळे आता प्लीज कंटिन्यू करा मॅच. तात्काळ तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असतो. धावसंख्या 67. कोलोट्याचा चेंडू होता ऑन साईडला, 2 खेळाडूच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे बरोबर. चेंडूवर येतोय वाईड स्ट्रॉंग आणि चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव. चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळते या मुवमेंटला. धावसंख्येत भरवते, धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. आपण बघतोय धावफलकावर विराज तेंडुलकर मला सांगतात धावसंख्या पुढे ती 68. आमच्यासोबत विराज तेंडुलकर आहे, त्याच्यासोबत आपण बघतो की विघ्नेश बाबू जे ऑनलाईन स्कोरर आहेत टेनिसिकेट.inचे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मला माहिती मिळते. रोहित पवार खातं उघडतोय एका धावेने 2 चेंडूमध्ये. संग्राम शिंदे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पोहोचलाय आणि तो सुद्धा खेळतोय क्वार्टर सेंचुरी म्हणजे 25 धावेंवर. फुल टॉस आहे, हे चेंडू तुम्ही संग्रामला टाकू शकत नाही. संग्राम तो चेंडू पुन्हा एकदा फेकून दिला तो बंगल्याच्या दिशेने आणि टोस फटका बघायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर षटकार. संग्राम अतिशय दर्जेदार बॅटिंग आणि आणखीन एक जबरदस्त फटका. फुलटॉस चेंडूवरती टावरिंग स्ट्रोक खेळलाय. कदाचित तिकडे बंगला आहे तो. आता संग्राम शिंदे गोव्यामध्ये एखादं घर बांधणार का असा प्रश्न पडलाय, ज्या पद्धतीनं तो बॅटिंग करतोय. 31 धावांवरती बॅटिंग करतोय. आणखीन एक चांगला फटका त्याच्या बॅटमधनं. दर्जेदार बॅटिंग. देखणे फटके आज संग्राम शिंदेनं खेळते 31 धावांवरती. काल बॉलआउटमध्ये 3 संघांना समान संधी होती. मेहनतीनं तुम्ही तिथपर्यंत पोहोचलाय. काल एक गोष्ट म्हणजे प्रोफेशनल खेळाडू प्रसाद जे आहेत ते त्यांना बघण्यासाठी इथे गोवेकर येणार, गोव्याचे सर्व प्रेक्षक येणार. पण गोव्याची एक टीम अमेझिंग असून आल्यामुळे ती संख्या अधिक वाढेल. त्याच्यात मात्र शंका नाही, शेवटच्या टप्प्यामध्ये ही संख्या वाढणारच. आणि इव्हन सांगेम प्रीमियर लीगची ओळख एक शेवटच्या टप्प्यामध्ये प्रेक्षक येतात. शनिवार रविवार हे शेवटचे 2 दिवस स्पर्धेचे असतात आणि त्या मोमेंटला आपल्याला गर्दी बघायलाच मिळते. नेक्स्ट मॅचसाठी मी दोन्ही संघांना कॉल देतोय. चला कॅप्टनने यायचं आहे, लिस्ट अपडेट करायची आहे. दाट सकळ स्टार आणि SA ब्रह्मा बॉईज काळा चौकी, दोन्ही संघाचे संघनायक. आपण माझा आवाज जर ऐकत असाल तर लवकरात लवकर आमच्या कॉमेंटरी बॉक्सजवळ या आणि आपली प्लेइंग 11ची लिस्ट अपडेट करा. आणि टॉससाठी विदिन 1 ओव्हर आपण रेडी राहायचं आहे. हो, चेंडू आतमध्ये येतोय, हलकासा अपील. येस इट इज. पंचांकडे अजिबात न बघता थेट पॅव्हलियनचा रस्ता पकडलाय. रोहित पवारची विकेट काढली आहे पहिल्या चेंडूवर. आपण बघतोय म्हणजेच निहाल अन्सारी आपल्या संघासाठी अजून एक ब्रेक थ्रू मिळवून देतोय आणि पहिल्या चेंडूवर विकेट आपल्या नावावर करत असताना ॲक्शन रिप्ले पहा. खूप चांगला चेंडू, फारसा वेग नाही, टप्पा पडल्यानंतर खाली राहतो. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या रेषेमध्ये नाही आहे फलंदाज. आणि त्यामुळे जेव्हा एज लागली, बॅटची कड लागली, त्यानंतर पंचांकडे रोहितनं बघितलं नाही आहे, तो सरळ डगआउटच्या दिशेने गेला. या मॅचमध्ये विकेट मिळाल्यात राहुल, पण तत्पूर्वी भागीदारी झाल्यात आणि त्यामुळे रन रेट खूप चांगला आहे कोलोरिया स्पोर्ट संघाचा. चला दोन्ही संघाचे संघनायक, चला प्रॅक्टिस नावा त्या ठिकाणी लवकर कॅप्टन पाठवायचं आहे कारण अजून लिस्ट अपडेट झालेली नाही. लिस्टवर नावं लिहिलेली नाही आहेत. समोर एक्झिक्यूट केला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करते, पण त्याच्या वाक्याच्या बाहेर खूप लांबवर, खूप दूरवर समोर मारला एक उत्तुंग फटका आणि आल्या आल्याच स्वागत केलंय. आपण बघतोय म्हणजे निहाल अन्सारीचं सीमारेषेबाहेर अप्पा काशीदने ठोकला षटकार. सुरेख फटका टायमिंग बेमिसाल आणि निर्णायक षटक आता सुरू आहे. शेवट षटक सुरू आहे, स्लॉगवर सुरू आहे आणि त्या मुवमेंटला हाणामारीच बघायला मिळते. फुलटॉस चेंडू ऑन साईड आउट ड्राईव्ह आपण बघतोय. मिड ऑफला तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफचा खेळाडू ॲक्शनमध्ये येते, ते चेंडू कव्हर करेल. तोपर्यंत षटकारच्या पाठोपाठ एक सिंगल आपण बघतोय आणि मला सांगतात विराज तेंडुलकर धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या पूर्वी ती 81 वर. गोलंदाजीच्या गोलंदाजीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. बघायचो आक्षेप जर सिद्ध झाला तर स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय म्हणजेच निहाल अन्सारी. चला कॅप्टन या, वेळ घेऊ नका. हे निर्णायक षटक मार्गस्थ आहे आणि आपल्याला लगेचच टॉस करायचा आहे. दोन्ही कॅप्टन ताबडतोब या, वेळ अजिबात घेऊ नका. दाट सकळ स्टार आणि SA ब्रह्मा बॉईज.
फेअर प्लीज कंटिन्यू मॅच. खूप चांगला टॉस आपण बघत आहोत. इव्हन त्या चेंडूवर विकेट आपण बघितली होती मैदानावर काढत असताना पहिल्या चेंडूवर हलकासा इनस्विंग बॅटची आतली कड घेऊन आपण बघितलं की रोहित पवार तिथे बाद झाला. विकेट मिळाली निश्चितच. आपण बोलतोय निहाल अन्सारीला. अप्पा काशीने आलेला षटकार ठोकलाय. स्ट्राईक रोटेट झाले. पुन्हा आता संग्राम शिंदेकडे स्ट्राईक आलाय. एकूण धावसंख्या 81. 4 गडी बाद. निर्णायक षटक मार्गस्थ आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. पुढील चेंडू निहाल. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. ड्रॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न पण व्यवस्थित टायमिंग नाही करू शकलाय. शॉर्ट कव्हरला शतशत इथे स्वतः कॅप्टन उभा आहे. तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत संघाच्या खात्यामध्ये 1 धाव. संघाच्या खात्यामध्ये 1 धाव. धावसंख्या 82 धावा. धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑफिशियल कमिटी मेंबर आमच्याकडे ऑलरेडी इथे उपस्थित आहेत. त्यामुळे ते कमिटी ऑलरेडी ॲक्शन घेण्यापेक्षा दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण ताबडतोब टॉससाठी या लिस्टसुद्धा अजिबात अपडेट झालेली नाही आहे दोन्ही संघांची. ऑन साईडला पॅरल स्ट्रोक. हवाई सफर सीमारेषेबाहेर आणि हा षटकार. आप्पा काशीत देखील सेट होऊन आलाय डगआउटमधनं. आणि खरं तर आपल्याला मी बघितलंय अनेक वेळा आघाडीचा फलंदाज म्हणून तो सातत्यानं टीम करता कामगिरी करतो. आज क्रमांक 6 वरती बॅटिंग करण्याकरता आलाय. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये त्याने नेहमीच चांगली बॅटिंग. आखूड टप्प्याचा चेंडू आहे. बॅकफुटला फलंदाज पूर्णपणे सज्ज होता. बॉडीला रोल केलं. बॅट्सिंग खूप चांगलं होतं. आकाश पॉल बॉयच्या दिशेनं हा चेंडू गेला होता. ऑफस्टॉपच्या बाहेरचा खूप चांगला चेंडू. इथे मात्र फुटबॉल नव्हतं. खूप चांगली गोलंदाजी देखील मैदानावरती होते. 6 षटकांचा खेळ. धावफलका धावा 88. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अप्पा काशीत 13. संग्राम शिंदेनं अफलातून बॅटिंग केले. 10 चेंडूमध्ये 32 धावा त्याने ठोकल्या. राहुल 11नं प्रथम बॅटिंग केले आणि आता 89 धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलेलं आहे. पहिला सामना राहुल 11 आणि ग्लोरियस स्पोर्ट या 2 संघादरम्यान. त्यानंतर धारसकर स्टार आणि एस ए ब्रह्मा बॉईज या 2 संघादरम्यान अतिशय महत्त्वाचा सामना. प्रसाद परब यांनी सातत्यानं आपल्याला कॉल केलेला आहे. हा शेवटचा कॉल असेल दोन्ही संघांसाठी. आपण टॉससाठी यायचं आहे. क्षितिज मोरेच्या बॅटमधनं 17 धावा. 8 चेंडूमध्ये जुनेदनं अत्यंत महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केला. विश्वजित 10 चेंडूमध्ये 25. संग्राम शिंदे 10 चेंडूमध्ये 32. अप्रतिम बॅटिंग केले. त्यानंतर सूरज आपला भोपळा पडू शकले. रोहित पवार 1 आणि आप्पा काशीदनं खूप चांगला एंड केला संग्राम शिंदे आणि आप्पानं. त्यानंतर बॉलिंगकडे आपण बघत आहोत. विकास पवार, जुनेश शेख, माजिद अन्सारी, निहाल. विकास पवारने 2 षटकं टाकली. 21 धावा 2 विकेट. जुनेश शेख 2 षटकं 34 धावा 1 विकेट. माजिद अन्सारी 1 षटक 19 धावा आणि निहाल अन्सारी 1 विकेट काढली पण 14 धावा खर्च केल्या. धावसंख्या 88. फॉल ऑफ विकेट 27, 56, 56 आणि 74 असे एकूण 4 फलंदाज गमावलेत. 89 धावांचं लक्ष आता असेल 6 षटकांमध्ये सामना जिंकण्यासाठी. ते मैदानावर राहुल 11 ज्या संघाचा आपण उल्लेख केला की नंदुरबारहून हा संघ इथे आला खेळण्यासाठी. आणि बघायचं आहे पहिल्या सामन्यामध्ये एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग त्यांना करायचा आहे. करायच्या त्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच एकूण 90 धावा. आणि नेक्स्ट मॅचचा स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते. मॅच नंबर 2 डे 4. दाटसकळ गोवा. दाटसकळ स्टार वर्सेस एस ए ब्रह्मा बॉईज मुंबई. अजित मोहितेला तुम्ही बघताय वर्सेस आपण बघतोय म्हणजेच केतन म्हात्रे. आणि बघायचं आहे की आता बाकीची स्टारकास्ट काय असणार आहे या संघामध्ये. कुठले खेळाडू खेळणार आहेत. SPL गोवा सध्या आपण बघतोय. हे ग्राफिक खूप सुंदर tenniscricket.inच्या माध्यमातून तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळते. tenniscricket.inचा लोगो तो आहे. पण आपण बघतो की दोन्ही फोटोंच्या वरती तुम्हाला नारळाची झाडं त्याचबरोबर पक्षी तुम्हाला बघायला मिळत आहेत. समुद्रसुद्धा बघायला मिळतोय. पण मधी तुम्हाला एक मोठासा धमाका होऊन VS लिहिलं म्हणजेच काय तर तो धमाका सांगेम प्रीमियर लीगचा या गोव्याच्या धर्तीवर गोव्याच्या भूमीमध्ये सांगेम प्रीमियर लीगमध्ये बेंडवाडा सांगे येथे तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आज हा स्पर्धेचा 4था दिवस. 3 दिवस कंप्लीट झालेत. 2 संघ सांगेम प्रीमियर लीगच्या उपांत्य फेरीमध्ये दिमाखात प्रवेश करतायत. तिरुपती सावर्डे आणि त्याच्या विरोधात निश्चित तुम्ही संघ बघाल विरोधात म्हणणार नाही. तिरुपती सावर्डे आणि त्याचबरोबर आपण बघाल तर म्हणजेच कालच्या दिवसामध्ये अमेझिंग असोलनं या संघाने मात्र उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. आणि निश्चितच आता मात्र कॅप्टन रेडी होत आहेत. नेक्स्ट मॅचसाठी संघ रेडी होतो आहे. दाटसकळ स्टार संघाचा कॅप्टन ऑलरेडी आमच्याकडनं येऊन गेला आहे. महेश साखळकर मलिंगा जो गोव्याचा खेळाडू आहे. आणि निश्चितच प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये तो आवर्जून खेळत असतो आणि एक खूप चांगली शैली आहे गोलंदाजीमध्ये. त्यामुळे तो एकावरून आपला स्क्वॅड रेडी करतोय. अपोनंट संघ आहे SE ब्रह्मा बॉईज. आणि बघायचं आहे त्यांची स्टारकास्ट काय असणार आहे. सिद्धेश भोसले सकाळीच आम्हाला येऊन भेटला. आणि बघायचं आहे सिद्धेशच्या संघामध्ये आता मात्र कुठले खेळाडू खेळणार ह्याची उत्कंठा प्रेक्षकांना लागली आहे. पण ती उत्कंठा जास्त वेळ ताणून न धरता आपण लगेचच सेकंड इनिंगकडे आता सध्या वळूया. आणि नेक्स्ट मॅचचा टॉससुद्धा आपण लगेचच कंप्लीट करणार आहोत. 89 to win from the 36 delivery.
आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होईल. आपण ऐकूया या समालोचन कक्षातून नेक्स्ट इनिंगमध्ये या धावसंख्येचा पाठलाग होईल की नाही हे प्रश्न तर मला पडले आहेत, पण त्याची उत्तर मात्र माझे समालोचक मित्र तुमच्यासमोर घेऊन येतील. राष्ट्रभाषा हिंदीतून ऐकूया अशोक नाईक यांचा आवाज आणि त्याचबरोबर इंग्रजीमधून ऐकूया आपण हरीश काकोडकर यांना. धन्यवाद. हॅलो. थैंक यू, धन्यवाद प्रसाद जी परब और प्रशांत आदुड़े. कमेंट्री बॉक्स में साथ जुड़ चुके हैं हरीश काकोड़कर और मैं अशोक नाइक आप सभी के साथ. एकोणनव्वद धावांचं उद्दिष्ट समोर सामना जिंकण्यासाठी ठेवलंय. सलामीची जोडी मैदानात दिसते. एक सुरेख फटकेबाजी मैदानात आपण बघितली. विश्वजित गरुड ज्याने 25 धावा, त्याचबरोबर संग्राम 32 धावा, क्षितिज मोरेने 17 धावा आणि या एकंदरीत खेळीच्या जोरावर एक स्पर्धेतील दुसरी उच्चांकी धावसंख्या कालच्या दिवसात आपण बघितली. अमेझिंग असोडना क्रिकेट संघ सरफराजचं अर्धशतक आणि 97 धावा एक मोठी धावसंख्या. त्या पाठोपाठ आज दुसरी मोठी धावसंख्या आपण मैदानात बघतोय ती म्हणजेच 88 आणि 89 धावांचं टार्गेट. राहुल 11 विरुद्ध ग्लोरी स्पोर्ट्स या दोन संघादरम्यानची ही लढत मैदानात नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि समोर उद्दिष्ट 89 धावांचं. राहुल 11 क्रिकेट संघाची सलामीची बिनीची जोडी मैदानात दिसते. पंचांचा इशारा होतोय. स्ट्राईकला आलाय तो. सलामीला आलाय तो भावेश पटेल आणि त्याचा सहकारी वैभव जाधव. ही सलामीची बेनीची जोडी समोर आमच्या बरोबर विरुद्ध बाजूने म्हणजे वैभव जाधव आणि भावेश पटेल ही सलामीची बेनीची जोडी राहुल 11 क्रिकेट संघाची. समोर उद्दिष्ट आहे ते सामना जिंकण्यासाठी निर्धारित 36 चेंडूत 89 धावांचं स्ट्राईकला सज्ज झालाय तो भावेश पटेल आणि गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. अमरीश यादव. कमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत करूया आमचे सर हरीश काकोडकर यांचं. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एक मोठा फटका, लॉंग ऑफला चेंडू बराच वेळ हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपला जातोय, परंतु पंच नो बॉलचा इशारा करतायत. एकंदरीत धावांचं खातं सुरू होतंय मैदानात ते राहुल 11 क्रिकेट संघाचं. 2 धावा धावफलकावर 89 धावांचा पाठलाग करताना आपलं खातं उघडतोय. एकेरी धावेनं भावेश पटेल. समोर सज्ज होतोय स्ट्राईकला वैभव जाधव आणि पंच इशारा करतायत फ्री हिटचा चेंडू. येणारा पुढील चेंडू असेल तो
फ्रीडचा चेंडू. बघा आपण टेनिस क्रिकेट .inशी जोडले गेलो या सांगे प्रीमियर लीगच्या दरम्यान आणि रिप्ले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. गोलंदाजाचा भरपूर पाय लाईनच्या पुढे दिसतोय म्हणजे ओव्हरस्टेप होतोय आणि त्याचमुळे पंच गोलंदाजाला नो बॉल घोषित करत एकेरी धावेबरोबर फ्रीडचा इशारा करतायत. येणारा चेंडू असेल तो फ्रीडचा. समोर मात्र डावी उजवी जोडी आणि डावखुरा फलंदाज स्ट्राईकला सज्ज होतोय तो वैभव जाधव. So very good morning to all the viewers and listeners on day 4 of Sangam Premier League, the match between Rahul 11 Glorious Sports. Started off with a no ball in this run chase by the bowler Amrish Yadav. Went for the slog shot on the leg side, pick up shot, just getting a single. This is very early into his innings, and if you see a 6 overs game, a total of 89 runs to be chased is not going to be an easy total to chase. We have seen high scores being posted on this Sangam Premier League in the previous days, where Sarfaraz Nawaz scored 50. There's only 50 so far in this entire competition, and 98 runs were required, but the side chasing struggle. But here, this is going to be a good match if there is a good start for the team batting first. Vaibhav on strike, trying to go for a big shot on the leg side, trying to take the advantage of the power play overs. There is a man in the deep in the cow corner region and one in the deep covers. So that's the field that has been set in the power play overs. There's just the two fielders outside. Started off with a no ball, but then coming back with a single and a dot of the next two. Another shot tried. That was very close to that off stump inside edge. Once again, so many left arm medium pacers bowling in this competition. Left armers we have seen are an asset to any side, whether it's a leather ball or a tennis ball. They get something different to the bowling attack, and that is what we are seeing from Amrish Yadav. खूप चांगली सुरुवात गोलंदाजीत आपल्याला बघायला मिळतोय. डावखुरा मध्यम गती गोलंदाज अचूक टप्प्यावर मारा करतोय. स्ट्राईकला पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाज तो वैभव जाधव. अल्टीपल्टी खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक अचूक लाईनवर ऑफ स्टंपवर चेंडू पडतोय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी चेंडू उसळी घेतोय. यष्टीरेखेच्या हातात विसावतोय. धाव काय मिळत नाही. धावफलक थांबलाय. 89 धावांचा पाठलाग करायचा आहे तर सुरुवातीपासून हरीसर मोठे फटके मारावे लागेल. थोडीशी धाडीची फटकेबाजी ही करावी लागेल सलामीच्या जोडीला. And for that, to chase this, they need a very good start in the power play overs. We expected the batters to go after the bowling because of the total of 89 runs. The target is a pretty daunting one, not easy to chase. And for that, the power play overs are become very crucial. But if you see what is happening at the moment, there are 4 dot balls that have been played by Vaibhav Jadhav, who is trying to go after the bowling of Amrish Yadav, but he is not getting anything of the meat of the bed because the bowler is bowling a very good length and he is not allowing the batsman to free his arms. So sensible and smart at the moment from the bowlers of Glorious Sports. And he knocked him over. He knocked him over. He was trying too much here in this over as a batter. Exposed his stumps and he hit the bullseye right in the bottom of the middle stump. And that is knocked over. He goes back and there's the first big breakthrough here for the bowler of Glorious Sports. Amrish Yadav strikes the one. एक लेग स्टंपरचा यॉर्कर लेनचा चेंडू ऑफसाईडला शफल टोलवायचा प्रयत्न फलंदाजाचा अंगलट येतोय. डावी यष्टी उखडली जाते. पहिला हादरा बसतोय. दोन्ही संघांचा एकंदरीत विचार केला तर पहिल्या षटकात एका बाजूनं ग्लोरियस स्पोर्ट्स क्रिकेट संघानं 13 धावा जमावल्या होत्या आणि त्याला प्रत्युत्तर देताना मात्र थोडीशी नाजूक सुरुवात मी म्हणेन की पहिल्या षटकात अवघ्या 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात बाद झालाय तो वैभव जाधव वैयक्तिक एकेरी धावेवर. एका बाजूनं भावेश पटेल वैयक्तिक एका धावेवर फलंदाजी करतोय आणि भावेशला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज हा मैदानात दाखल होतोय तो निहाल अन्सारी. आजचा 4था दिवस सकाळच्या सत्रातील पहिला सामना या 2 बलाढ्य संघादरम्यान या गव्हर्नमेंट कॉम्प्लेक्सच्या मैदानावर. सामना 6 षटकांचा होतोय. एका बाजूनं सुरुवातीला आपण प्रथम फलंदाजी बघितली. अतिशय सुरेख फटकेबाजी मैदानात बघितली आणि दुसऱ्या बाजूला मात्र थोडासा डाव मैदानात अडचणीत दिसतोय तो पहिल्या षटकात अवघ्या 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात गोलंदाजीत बदल होतोय. बरकत शेख सज्ज होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या कडून.
Barkat Sheikh from the commentary box end. Once again, whack down the ground and he gets a 6. That's the first 6 of this run chase innings for Rahul 11. And it's coming from the bat of Bhavesh Patel. This was in the slot. And you can see one more left arm medium pacers. Amresh Yadav was also a medium pacer but with different action. Here the bowler is bowling from round the wicket. Barkat, and Barkat has been struck for a 6 of the very first ball. So good shot on the leg side, and that is going to just give the momentum here. They need many more of those if they are chasing 89 runs. बॅटची कड घेतोय चेंडू बराच वेळ हवेत गलीच्या दिशेनं. बॅकअप चांगलं बघायला मिळतंय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एक मोठा फटका, त्यानंतर थोडासा फसलेला फटका. धाव काही मिळत नाही या ठिकाणी, म्हणजे दोन्ही फलंदाज थोडेसे थांबतायत. सुरुवातीला प्रयत्न होता धाव घ्यायचा, परंतु ऐनवेळी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. हे दोन्ही फलंदाज बघतायत आणि त्याचमुळे दोन्ही फलंदाज हे आपापल्या क्रीजमध्ये पुन्हा एकदा आपल्याला दिसत आहेत. गोलंदाज बरकत आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. समोर डावखुरा फलंदाज भावेश पटेल. ऑफ टेम्परचा चेंडू, एक सुंदर स्क्वेअर कटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव सहजगत्या पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. एक मोठ्या फटक्यानंतर सिंगल. समोर मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज होतोय तो निहाल अन्सारी. गोलंदाज बरकत पुढील चेंडू टाकण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. जो सुरुवातीला ओव्हर द विकेट मारा करत होता, आता मात्र आपली बाजू बदलतोय. राऊंड विकेट सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा मैदानात आपल्याला बदल हा बघायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु झेल टिपायची संधी काही मिळत नाही. सुरुवातीला जो राऊंड विकेट डावखुरा गोलंदाज बरकत, आता ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करताय. डावी उजवी जोडी मैदानात, त्यामुळे क्षेत्ररक्षणात वारंवार आपल्याला बघायला मिळतोय. 89 धावांचं टार्गेट, एक भलं मोठं आव्हान निर्धारित 6 षटकात. Once again, full length ball heaved away on the leg side. There is a mid wicket over there. And this is good work, but in the end the ball goes out of the fence. Good effort from the fielder coming almost 10 meters, but it was nicely timed, nicely placed. And we are talking about a bowler bowling from over the wicket and round the wicket, where he's bowling from round the wicket to the left-hander and over the wicket to the right-hander, and maybe trying to get the angle away going from both the batters. Nice ploy, but at the moment the batter is on top. He's got a 6, he's got a boundary. Another shot is favoring on the leg side. He feels that the ball is going to come back in towards the left-hander, in towards him, and that is the angle that he is going to favor on the leg side. So after a first over that went for the bowling unit of Glorious Sports, the second over you can say is slightly in favor of the batting unit. They got a 6 and a 4 courtesy of Bhavesh Patel, and with that the second over comes to an end. It's 16 for 1 at the moment. Bhavesh Patel playing on 13 of 6, and Nihal Ansari just come on to the wicket with playing on 1 of 1. चले जल्द से जल्द धाड़सड़कर क्रिकेट टीम कैप्टन महेश साकळकर उर्फ मलिंगा कमेंट्री बॉक्स के साथ टॉस के लिए आइए, जल्द से जल्द संपर्क करें. इस आने वाले ओवर की समाप्ति से पहले आपको टॉस के लिए आना चाहिए. दाड़साकळ गोवा क्रिकेट टीम कैप्टन महेश साकळकर उर्फ मलिंगा, जल्द से जल्द आइए प्लीज. टॉस के लिए कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए. गोलंदाजीत आणखी एक मैदानात बदल होताना आपल्याला दिसतोय. धावफलक स्थिरावलाय. 2 षटकं म्हणजे सुरुवातीची पॉवर प्लेची षटकं ही समाप्त होत आहेत, आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजीत बदल झालाय. गोलंदाज सज्ज होतोय तो रफिक तांबोली सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक पहिलं, संघाकडून तिसरं. क्षेत्ररक्षणात बदल झालाय. पॉवर प्ले समाप्त झालाय. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर. Once again trying to go on the leg side. At the moment what we have seen is favoring the leg side, because that is the side they back themselves to hit on the leg and get 6s and boundaries. Starting off with the dot ball is always important for your new spell. Rafiq Thamboli. 73 required in 23 balls. Another one try, this time straight down the ground, and
The fielder has given the chase just over the fence, and just is good enough in cricket. Very well timed, very well placed. Safe shot as is hit over the head of the bowler, and the second six in the innings here for Bhavesh Patel and his side. काल संध्याकाळच्या सत्रात अशीच टोलेबाजी समोर उत्तुंग फटके आपण बघितले होते ते दर्शन बांदेकरच्या बॅटमधून आणि तीच फटकेबाजी मैदानात आपल्याला बघायला मिळते. एक सुरेख फटका, गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. एक जोरदार अपील, बॅटची कड घेतोय चेंडू, पंच बोट आकाशाकडे करतायत. दुसरा गडी हा तंबूमध्ये परततोय तो राहुल 11 क्रिकेट संघाचा. So we have to wait for the umpire's signal, and umpire has given it out, and there is absolutely no review. There was a big appeal from behind the wicket as well as from the bowler, and maybe there was a slight edge there, and that's the reason why he just went after the ball wide outside, and an outside edge taken cleanly by the keeper. Finally, they get a breakthrough. The wicket that was looking good here, you can see, yeah, that the ball has deviated. The ball has deviated. And it has gone in the hands, nicely pouched by the keeper behind. Went for the wide one. The asking run rate is so high that they have to go for almost every ball. That was a slower off cutter, bowled wide of the guideline, almost close to the return crease, but he went towards the ball, and that's outside edge going back to the keeper. So that marks the end of the second wicket, and Bhavesh Patel goes back to the pavilion after scoring a pretty good knock of 19 runs. एक छोटी खेळी परंतु महत्वाची खेळी 19 धावांची समाप्त होते मैदानात. भावेश पटेलची ऑफकटर चेंडू, बॅटची कड घेतोय, यष्टिरक्षक झेल टिपतोय. नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय तो मुदत्सर शेख. षटक क्रमांक 3, गोलंदाज रफिक तांबोळी. यापूर्वीच्या चेंडूवर एक अप्रतिम षटकार, त्यानंतर एक गडी बाद करतोय. सज्ज होतोय पुढील चेंडू टाकण्यासाठी. थोडासा क्षेत्ररक्षणात मैदानात बदल होताना दिसतोय आपल्याला. बरोबर आमच्या समोरून रफिक पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढील चेंडू टाकण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानात आलाय तो मुदत्सर शेख. We are into the 4th day, and this is the first game. We already know the two semi-finalists who have made it for the big day on 29th. Nicely bowled, but just wide outside. Wide called by the umpire, going away with an off-cutter to the left-hander. So they are still going with the left and right-hand combination. Mudassar Sheikh has just come onto the crease. 23 for 2 in the third over. Asking run rate is crept up to almost 19 runs per over. And they should try to get it back to the level terms of somewhere around 15 runs per over, which is quite gettable in tennis ball cricket. So again, inside edge, and straight to the short fine leg region. Fielder just getting a single. Once again, it's the same side, that is the cow corner square leg region, where most of the batters are trying. And if you see, Ashok sir, the first innings from Glorious Sports, there were a little contribution, but handy contribution. Kshitij More contributed 17, Vishwajit contributed 25, and a very good knock, a quick fire from Sangram that gave the momentum for the team. And the finish from Appa was also very important of 13 runs. बरोबर. सुरुवातीचे जे सर्व फलंदाज होते त्यांनी छोटी 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 खेळी करत एक धावांचा डोंगर उभारलाय मैदानात. आकुट टप्प्याचा चेंडू, एक सुंदर फटका डीप मिड विकेटला, टोलेजंगा खणखणीत सणसणीत, गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. Well, the bowler doesn't have pace to bowl short ball. It had ample of time for the batter to rock onto the back foot and pull it away over the fence for 6 runs. This is not the ball that you expect from someone who is not having pace. Cutters were a better ball, and cutters were effective for him. At the moment, Rafiq Thamboli with 2 sixes in his over and 14 runs being taken. थोडासा गती परिवर्तनाचा चेंडू, फलंदाज फसतोय, चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात विसावतोय, धाव काही मिळत नाही. सांगता होते त्याच दरम्यान ती निम्म्या षटकांची म्हणजे 3ऱ्या षटकाची, आणि या 3 षटकानंतर धावफलक पोहोचलाय तो 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स समोर. चला दोन्ही टीम कॅप्टन लवकरात लवकर
स्पर्धेसाठी अगदी बॉल बॉयचं काम करतायत ते आमचे आकाश उर्फ डंबा, लखिंदर, सुमित, प्रसाद आणि रोशन हे बॉल बॉयचं काम करतायत. निम्मी षटकं समाप्त झालीत. So it's time for the toss for the next game played between Dharsaka Stars and SA Brahma Boys. SA Brahma Boys Kala Chowki. So Dharsaka Stars are the defending champion, and Malinga Mahesh Sakarkar was the captain to lead the side Dharsaka Stars in that victory. So the champions will be seen in the next games. And let's see what is the news coming out from the toss arena from the umpire. SA Brahma Boys, Kala Chowki and Dharsaka Stars. The game of Dharsaka won the toss and decided to bat first. Dharsaka Stars won the toss, decided to field first. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होतोय. अवांतर धारेबरोबरच आणखी एका धावेची भर ही धावसंख्येत पडते. गोलंदाजीत बदल झालाय. सूरज पाटील सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू, एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडते. धावफलक पुढे सरकतोय. तो 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 32 धावा. Suraj Patil has come onto the bowling crease, so we have not seen at the moment one of the bowlers. In fact, 2 bowlers are allowed to bowl 2 overs, but there is still no signs of it. All 4 new bowlers have been used in this outing at the moment. This is pretty good bowling, and the keeper standing in front doesn't allow the batter to go down the track because there is a scare of stumping opportunity given to the bowling side. And this length is going to be very good. You need to move around the crease if you need to get the boundaries and sixes on the leg side. Bowling flighted one. There is a man in the deep. He comes and takes an easy one at the long on region. You can see the pace was reduced here from the bowler from almost 100 kilometers per hour to just around 80, and there was a lot of flight given, so he had to wait for the ball to hit it down the ground. He hit it, but there was no power behind it, and there was a man kept at the long on region who commits no mistake. That's the end of the third wicket. Nihal Ansari goes back after scoring 7 of 5 balls. बघा आपण रिप्ले बघू शकता. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ओव्हरपिच चेंडू, एक मोठा फटका, थोडासा ताणून मारलेला फटका, परंतु जी ताकद हवी होती फटक्यामागे ती काही बघायला मिळाली नाही. आणि लॉंग ऑनला झेल टेपला जात तिसरा गडी हा बाद होतोय मैदानात. 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 89 धावांचं आव्हान, एक मोठं तगडं आव्हान पहिल्या सामन्यात. आणि त्या आव्हानासाठी 88 धावांसाठी सुरेख फटकेबाजी. क्षितिज मोरे 17 धावा, विश्वजित गरुड 25 धावा, संग्राम 32 धावा आणि सरते शेवटी आपा काशीच्या बॅटमधनं टोलेबाजी म्हणजे 2 षटकार 13 धावा. हरीश सर, त्याचमुळे एक या छोट्या छोट्या खेळी महत्त्वाच्या ठरल्या 88 धावा उभारण्यासाठी. And Ashok sir, we have done commentary almost I feel more than 50 or close to 100 tournaments at the moment in Goa together as a partnership, and we have seen many a times it's not that chasing is not possible. There is someone who just needs to go out of the bowling and play some very good and crafty knock. So anything is possible in cricket. At the moment you feel the bowling side is on top. Cricket can change within a span of just 2 balls, giving the confidence to the side or the batting unit. If you see there is a performance from 4 of the batters good enough. There are no big contributions like Sarfaraz Nawaz, but certainly 3 to 4 batters consistently performing. But here, if you see the innings of the second innings of Rahul 11, only one man into the double figures at the moment. बरोबर हरीश सर. गोलंदाज फिरकी गोलंदाजी मैदानात आपण बघतोय. सूरज पाटीलची एक चांगलं षटक, 4थं षटक. समोर डावखुऱ्या फलंदाज, फटका फसलाय, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक येतोय, एक मिसटाईम फटका, परंतु जो मोठा फटक्यासाठी प्रयत्न होता तो काही मैदानात सफल होताना दिसत नाही. फक्त एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. ते
फलंदाजाला या एकेरी धाव्याबरोबरच धावफलक मात्र पोहोचतोय तो 34 अशा धावसंख्येवर. 3 गडी बाद 34. मुदस्सर शेख आणि त्याच्याच बरोबर शाहिद अन्सारी. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू, एक मोठा फटका फासलाय. बघूया लॉंगॉनला क्षेत्ररक्षक, 3 क्षेत्ररक्षकाचा चेंडू अगदी बरोबर मध्ये पडतोय. जोपर्यंत मिडॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय, फेक करतोय यष्टीरक्षकाच्या दिशेनं आणि ती 2 धावा मात्र त्या दरम्यान दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. सांगत होते मैदानातील 4थ्या षटकाची. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 89 धावा आणि राहुल 11 पाठलाग करताना आतापर्यंत पोहोचलाय तो 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. $53 runs required of the last 12 balls. Finally, we see a bowler bowling the second over, very nicely driven in the covers region. Oh, this is clumsy fielding and not required at this stage. They need to be tied on the field. Well, this is the relaxation sometimes that comes because you see your side, bowling side on the top, and you don't see that the total is being chased. So sometimes you get relaxed and composed, and you try to do such sort of blips in the field, which might be costly in the end. आडव्या बॅटनं मिडविकेटच्या दिशेनं चेंडू टोलवला जातो. डीप मिडविकेट बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतो, एक सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाचं मैदानात बघायला मिळतात 2 धावा धावफलकावर. चले जल्द से जल्द दाड़साकड़ क्रिकेट टीम आपको आना पड़ेगा डगआउट की और, क्योंकि ये इस मैच के समाप्ति के बाद तुरंत आपका मैच शुरू होगा. दाड़साकड़ क्रिकेट टीम आपके लिए जानकारी. पुन्हा एकदा बाहेरची कड घेतोय चेंडू, गलीच्या दिशेनं येतोय. एकेरी धाव, षटक क्रमांक 5. त्यानंतर उरलंय ते शेवटचं षटक. परंतु एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना राहुल 11 क्रिकेट संघ मैदानात थोडासा अजून तरी संकटात सापडलेला दिसतोय. Sir, but if you see this bowling performance at the moment, I just come back to the point. There are 5 bowlers used, where at the max you can get 4 bowlers and 2 bowlers can get to bowl 2 overs. Is it a sign that Rahul 11 are not in control, and at the moment Glorious Sports think we are in well control of the game? So let us try more bowling options in these games, which might be handy for us to play against the other 2 teams, Darthagar Stars and SA Brahma Boys, if at all. That is out. 1 more wicket goes back to the pavilion, and they are taking the control of this entire game at the moment with the wicket lost here. 4th wicket down, and it is the wicket of Mudassir Sheikh caught behind of the bowling of Ganesh Kadam by the wicketkeeper. हरीश सर, काय झालंय की चेंडू आणि धावा यांचं अंतर भरपूर मैदानात वाढलंय आणि त्यामुळे कर्णधारानं विचार केला असेल की आणखी एखादा गोलंदाज या मॅचमध्ये आपण चाचपणी करून ठेवूया की ज्याचा उपयोग आपल्याला पुढील सामन्यात करता येईल. आणि तोच मला वाटतं कर्णधाराचा हा निर्णय असेल, कारण खूप कमी चेंडू आणि भरपूर धावा असं आता बघा, 7 चेंडू आणि 45 धावा असं समीकरण. त्यामुळेच कर्णधाराचा विचार की एक गोलंदाज आणखी प्रयत्न करून बघूया जो पुढील सामन्यासाठी आपल्याला उपयोगी होईल. And I think it's not a wrong decision as well. So they might be having a little more bowling options, and that's the reason why this option being tried. But certainly what I feel in this over, I see complacency here creeping into the fielding of Glorious Sports. Sometimes when you are winning the game, you already won this game almost 80-90% in your favor. And third time in this over, I've seen a little clumsy fielding effort. 3 misfields, mishaps in the fielding, a little slow to react of the box, and that is what you see at the moment from the fielders of Glorious Sports. And that is the sign, that is an indication that who is heading this game well towards the winner's point. चलिए जल्द से जल्द दाड़साकड़
कैप्टन मलिंगा, आपकी पूरी टीम जल्द से जल्द आइए प्लीज कमेंट्री बॉक्स की ओर। इस मैच समाप्ति के बाद ये आखिरी ओवर चल रहा है और इस मैच समाप्ति के बाद तुरंत आपका मैच शुरू होगा। शेवटचं षटक, 6 चेंडू उरलेत, 6 चेंडू 43वा सामना मैदानात थोडासा एकतर्फी आपल्याला होताना दिसतोय आणि या शेवटच्या षटकात गोलंदाज सज्ज होतोय तो निलेश। बॅटची कड घेतोय, चेंडू स्लिपच्या दिशेनं, एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत, थोडंसं अंतर कमी होतंय। 5 चेंडू शेवटच्या षटकातील अजूनही बाकी, गोलंदाज निलेश, दोन्ही फलंदाज एका बाजूनं मजिद अन्सारी जो 2 धावावर आणि शाहिद अन्सारी वैयक्तिक 3 धावावर। And this is the first time in this entire competition sixth bowler has been used by any team. We have seen at the most 5 bowlers being used, and Glorious Sports are going with 6 bowlers, and they are trying all the options ahead of crucial encounters, maybe against Darsaka Stars or maybe SA Brahma Boys, depending upon who wins the next game. It is winner-winner combination and then loser-loser playing against each other. This is how we are going ahead with the first half in the group stage. Short ball, pretty well targeted as well. It was almost close to his neck and close to his head. And a good effort by the bowler at the end. I think he is a youngster that has been given the ball, maybe trying to give him experience and exposure in a big tournament like Sangam Premier League. And I think we should give credit to the captain as well to give ball to Nilesh Bhilare here. He must have definitely bowled well for them in some of the tournaments, local tournaments, coming here in Goa and playing in Sangam Premier League, one of the biggest in Goa. Certainly the best platform for someone like the youth that is playing Nilesh Bhilare, and that exuberance, that extra pace, that extra heart in your thing to perform with excellence that creeps up as a youngster. And that is what you want to see and showcase here. Sangay in the leading age. They're just getting singles at the moment. The match is heading nowhere for Rahul 11, not in bowling, not in batting, and not in a fielding department as well. All 3 departments, it is totally dominated here by the batters, by the players of Glorious Sports, who have been exceptional in the first game. शेवटचा चेंडू विजयासाठी 39 धावा। आकुट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटनं मिड विकेटला टोलवायचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जातोय, सामना संपतोय। एक मोठा विजय संपादन करतोय मैदानात ग्लोरियस स्पोर्ट क्रिकेट संघ। चला मैदानात क्षेत्ररक्षण करण्यासाठी निघायचं आहे दाडसाकळ गोवा क्रिकेट संघ। सामना लगेचच सुरू होतोय यानंतरचा या 2 संघादरम्यान आणि दोन्ही टीम। चला लवकर सलामीची जोडी सज्ज करा SA ब्रह्मा बॉयज क्रिकेट संघ, तर दाडसाकळ स्पोर्ट मार्सेल गोवा क्रिकेट संघ। चला तुम्ही क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात सामना लगेच सुरू होतोय दोन्ही संघादरम्यान आणि आपण थोडंसं या ठिकाणी नजर टाकूया। Well, the first innings, it was dominated by the batting of Glorious Sports. Sangram Shinde, just 10 balls and a quick innings of 32 runs with some sixes and boundaries. Vishwajit Garuda, 25 of 10. Kshitij More, 17 of 8. Apakashi, the quick fire innings of 4 of 13 of just 4 balls. And 2 for Vikas Pawar, 1 for Nihal Ansari, and Junaid with 1 wicket. It was plenty in the end for Rahul 11 to chase. They just managed to get 50 for the loss of 4 wickets, and only one man to get into the double digits was Bhavesh Patel. Otherwise, there is nothing to show card. In fact, almost all the bowlers, Amresh, Suraj, Ganesh and Rafiq, getting 1 wicket each. So comprehensive and a comfortable victory here for the team of Glorious Sports against Rahul 11, and they are the winners in this game. Next game is the defending champions Darsaka Stars of Goa versus SA Brahma Boys Kala Chowki. It's going to be a great game to witness when the stalwarts of Goa, the very good players or the great all-rounders that we know and renowned and famed players from Goa are going to play against SA Brahma Boys of Kala Chowki. Certainly, this is the first instance where we are going to see the players or the squad of both these teams, and then only we can go ahead commenting about how the team is, how the balance is, and how the combinations are going to prosper. Meanwhile,
We are now going to adjudicate the player of the game in the first encounter, the first game that was played just a while ago. And it is because of quick innings, the excellent innings of 32 runs and 3 sixes and 2 boundaries in this inning. Sangram is the player of the game. And our senior commentator and my respected Ashok Naik sir is going to be in the presentation arena with his mic to take an interview, and also with our guest at the presentation podium. Let's hear from Ashok Naik sir and also from the guest as well. थँक्यू सर. सामनावीर मानकरी ठरतोय तो संग्राम, ज्याने 32 धावांची खेळी केली, आणि सन्माननीय मयूर नाईक यांच्या हस्ते सामनावीर ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. मॅन ऑफ द मॅच. आज 4था दिवस, पहिला सामना संपलाय, थोडासा एकतर्फी सामना जामला, आणि 32 धावांची खेळी ही संग्रामच्या आपल्या फलंदाजीत आपण बघतोय. संग्राम, अभिनंदन या स्पर्धेविषयी, आणि पहिला सामना अगदी तुम्ही सहज सोपा जिंकलात. काय सांगतोय? एक मोठी स्पर्धा, गोव्यातील संपूर्ण भारतभरातील खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत, आणि एक सुंदर असं मैदान. या मॅन ऑफ द मॅच आणि या स्पर्धेविषयी, आयोजनाविषयी काय सांगतोयस? एकतर आयोजन म्हणलं तर हॅलो. आयोजनाबद्दल बोलायचं म्हटलं तर अतिशय सुंदर आयोजन असतं, कारण की इथं खेळायला जी वेगळी मजा आहे. आणि एकतर इथं खेळायला प्रत्येक प्लेअरची अशी इच्छा असते की एकदा तरी वर्षातून जी सांगेम प्रीमियर लीग आहे ही टुर्नामेंट खेळता यावी. बाकीचं म्हणलं पहिल्या मॅचचं तर आमचा एक असं प्लॅन होता की पहिली मॅच जिंकलो की थोडंसं कॉन्फिडन्समध्ये राहतील, पोरं पण राहतील, टीम पण राहील पूर्ण, आणि हाय असा परफॉर्मन्स करायचा आम्ही पुढे प्रयत्न करू. पुढील मॅचसाठी शुभेच्छा. चला वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा आवाज प्रसादजी परब आणि प्रशांत आदिवडे. चला उशीर करू नका, कारण आज संपूर्ण दिवसात आमचा प्रयत्न असेल तो सर्व सामने 6 षटकांचे खेळवायचा, आणि त्यामुळे खेळाडू तुमची पण साथ मिळणं खूप महत्त्वाचे आहे. चला, सामना सुरू होतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया प्रसादजी परब आणि प्रशांत आदिवडे. गोवा की शान, गोवा की आन, गोवा की बान, खिलाड़ी बनाएंगे अपनी पहचान, सांघी प्रीमियर लीग 2024 का घमासान. और प्रतियोगिता की बात करें तो चौथे दिन का खेल है, समय ज़्यादा नहीं लेना है, बल्लेबाज जल्दी मैदान के अंदर आने चाहिए. इंटरेस्टिंग मुकाबला, काफ़ी सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए. tenniscricket.in पर आप ये प्रतियोगिता देख रहे हैं, और हमारे कॉम बॉक्स में विघ्नेश और तेंदुलकर जो हमारे स्कोरर हैं. फिलहाल स्पेशल थैंक्स फॉर ऑल अवर स्पॉन्सर.